नमस्कार. आज मी रसपुरी थाळी बनवली. आमरस, वरण, हे थोडं साईडला सारू. मसाला भेंडी, भात, कुरडई, पुरी, आमरस पुरी थाळी तयार आहे. व्हिडिओ पूर्ण पहा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. ही भेंडी स्वच्छ धुवून कोरडी करून घेतली आहे. त्याला आपण त्याचा मागचा पुढचा भाग कापून त्याला चिरा करून घेऊ. भेंडी आपण एका बाउलमध्ये काढून घेऊ. चवीनुसार मीठ, हळद, किंचित तिखट, अर्ध लिंबू, अर्धा चमचा बारीक चिरलेलं अद्रक, अर्धा चमचा लसूण, मिक्स करून घेऊ. 1 चमचाभर तीळ, अर्धा चमचा धने, अर्धा चमचा जिरे. हे मसाले थोडेसे आपण गॅसवर भाजून घेऊया. हे मसाले थोडे भाजले की त्यामध्ये आपण हे सुकं खोबरं पाव कप घालून ते भाजून घेऊया. गॅस बंद करून हे गार करून घेऊ. थोडे गार झाले की ह्या खलबत्त्यात घालून आपण त्याची पावडर तयार करून घेऊ. मसाला आपला कुटून झाला आहे. गॅसवर पॅन ठेवून त्यामध्ये तेल घालूया. तेल गरम झाले की त्यामध्ये हिंग घालूया. पाव चमचा हिंग आणि ही भेंडी घालून ती छान तेलावर परतून घेऊया. दोन मिनटं भेंडी तेलावर परतून त्यावर मंद आचेवर झाकण ठेवून 2 मिनटं थांबावे. 2 मिनटानंतर झाकण काढून हे मिक्स करून घेऊया. भेंडी बघा, भेंडी छान मऊ झाली आहे.
यामध्ये आपण हा तयार केलेला मसाला घालूया. थोडी हळद, पाव चमचा लाल तिखट, मसाल्यापुरतं किंचित मीठ अगोदर आपण घातलं आहे. एक चमचाभर शेंगदाण्याचं कूट. हे छान मिक्स करून परतून घेऊया. शेवटी थोडीशी कोथिंबीर घालून मिक्स करून गॅस बंद करूया. मसाला भेंडी तयार आहे. सर्विंग प्लेटमध्ये काढून सर्व करूया. इकडे रस करण्यासाठी आपण आंबे कापून घेऊया. इकडे असे चिरा करून याचा आपण गर काढून घेऊया. यामध्ये मलईवालं दूध अर्धा कप, अर्धा चमचा वेलची पूड. याच्यात आपण 1 कपभर पाणी घालूया. हे यामध्ये मिक्सरच्या भांड्यात होतो. हे मिक्सरला लावून फिरवून घेऊया. हा आपला रस तयार आहे. आपण एका भांड्यात काढून घेऊ. ह्या भांड्यात ओतून हे फ्रीजमध्ये ठेवून देऊ. थोडंसं मीठ घालून इकडे मी पुरी लाटून घेते. त्यासाठी एक छोटा कणकेचा गोळा घेऊन त्याला थोडंसं तेल लावून याप्रमाणे पुरी लाटून मी तळून घेते. ही पुरी तळून घेऊया आपण. एक कुरडई तळूया.